सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, खरंच स्वामींना आपल्या भक्तांची किती काळजी असते, स्वामी आपल्या भक्तांना कसे छातीशी लावून धरतात या अनुभवातून आपल्याला कळणार आहे। फक्त आपण निस्वार्थ भावनेने स्वामींची सेवा केली पाहिजे, स्वामींना अंतःकरणापासून हाक मारली पाहिजे आणि नित्यसेवेला खूप महत्त्व आहे। नित्यनेमाने जो सेवा करतो ना, त्याचा खरंच योगक्षेम स्वामी महाराज चालवतात। या अनुभवातून आपल्याला हेच शिकायला आज मिळणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, अक्षरशः जेव्हा माझ्यासोबत हा अनुभव घडला त्यावेळेस माझं अंग थरथर कापत होतं। त्याचबरोबर माझ्या अंगावरती शहारे उभे राहिले आणि मी स्वामींच्या समोर इतकी रडली होती ना, की आयुष्यात एवढं रडणं मी कधीच रडली नसेल। एवढी स्वामी आई माझी दयाळू आहे। खूप सुंदर स्वामींनी मला अनुभव दिला आहे। माझं जे काही जीवन आहे ते फक्त स्वामी कृपेमुळे आहे। स्वामी भक्तांनो, मी 2005 साली स्वामींच्या सेवेमध्ये आलेली सेवेकरी आहे आणि 2006ला मला हा स्वामींचा दिव्य असा अनुभव आला। स्वामी भक्तांनो, मी जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहे। मी प्रतापनगर केंद्रामध्ये जात असायची। तिथे स्वामींचं खूप छान केंद्र आहे आणि तिथेच आमची सेवा वगैरे चालू असायची। 1 वर्ष सेवेमध्ये झालं आणि 2006ला मला अहमदनगर जिल्ह्यामध्ये आरोग्य सेविका म्हणून माझी नियुक्ती झाली। माझं वय त्यावेळेस 21 वर्ष होतं। माझं लग्न देखील झालेलं नव्हतं। त्यामुळे माझी निवड झाल्यामुळे माझे वडील आणि आम्ही दोघेजण अहमदनगर येथे आलो। तिथे आम्ही एक रूम वगैरे बघितली। रूम बघून आम्ही आणि माझे वडील आता आम्ही तिथे राहू लागलो। माझं ड्युटीचं ठिकाण हे माझ्या घरापासून 4-5 किलोमीटर अंतरावरती होतं आणि जिथं आमचं आरोग्य विभागाचं मेन ऑफिस होतं तिथे जवळच माझं हे रूम मी बघितलेली होती। मग मी तिथे स्वामींचा एक असा फोटो नेलेला होता, जो भिंतीवरती म्हणजे असं चिपकवण्याचा जो असतो ना पोस्टर, तसं पोस्टर होतं। ते पोस्टर मी घेऊन गेलेली होती। सर्व सामान वगैरे लावलं। छोटीशीच रूम आम्ही घेतलेली होती। त्यानंतर माझी सेवा म्हणजे बाकी काही नाही, पण नित्यनेमाने मी स्वामींची आरती करत असायचे। मी सकाळी नैवेद्य बनवायची, म्हणजे आमचा जो स्वयंपाक व्हायचा तो मी सकाळीच करून जायची। माझा ड्युटीचा टाईम होता 8 ते 3:30। मी 8 वाजता घराबाहेर पडत असायची। 8च्या नंतर मला घराबाहेर पडावं लागायचं। मग मी काय करायची, सकाळी लवकर उठून स्वयंपाक वगैरे करायची, माझी सर्व कामं आवरायची आणि स्वामींना नैवेद्य दाखवून स्वामींची सकाळची भोपाळी आरती मी रोज नित्यनेमाने करत असायची। एवढीच माझी ही सेवा होती आणि मगच मी घराबाहेर पडत असायची। असाच माझा दिनक्रम रोज चालू होता। माझी नियुक्ती ही जानेवारीमध्ये झालेली होती। जानेवारीमध्ये झाली आणि त्याच दरम्यान काय झालं ना, की फेब्रुवारी-मार्चमध्ये तिथे सर्वे करावा लागत होता। घरोघरी जाऊन आता मला सर्वे करायचा होता आणि माझ्यासोबत एक बाई त्यांनी दिलेली होती। मी नवीनच होते आणि मला फार काही माहीत नसल्यामुळे मग मी जे काही वरिष्ठ आहेत त्यांना सर्व विचारून ते काम करू लागली। त्या दरम्यान काय झालं ना, की मी घरी स्वामींचा जी फोटो होता तो फोटो पुसायला, म्हणजे रोज सेवा करताना फोटो मी पुसून ठेवत असायची ते। मग मी त्या दिवशी काय झालं, मी फोटो पुसू लागली। त्यावेळेस मला नकळतपणे असे छोटे ब्लॅक असे डॉट असतात ना, ते डॉट स्वामींच्या त्या फोटोवरती दिसू लागले। तर मी म्हटलं हे कसं झालं। मी पुसण्याचा खूप प्रयत्न केला पण ते काही पुसत नव्हते। मला वाटलं मच्छर माशा वगैरे बसतात त्यामुळे हे असं काही झालं असेल, असं माझ्या मनामध्ये आलं। आणि त्यानंतर काय झालं का, मग असं दुसऱ्या दिवशी मी जेव्हा पुन्हा बघितलं तर ते डॉट पुन्हा 4 झालेले होते। हे पुन्हा वाढले, असं का बरं होत आहे। मला काय वाटलं की काहीतरी असेल, म्हणजे माझ्या मनात असं काहीच नाही की असं होईल। मग मी काय केलं, पुन्हा दुसऱ्या दिवशी बघितलं तर ते डॉट आणखी दुप्पट झालेले होते। मग मला काय वाटलं की मी भाजीला फोडणी वगैरे देते त्याचं हे उडत असेल, त्यामुळे होत असेल, किंवा कदाचित आमची जी भिंत, शेजारच्यांची भिंत आणि ही भिंत एकच होती, त्यांचं बाथरूम टॉयलेट तिकडून होतं। त्यावेळी मला वाटलं की
एखाद्या वेळेस त्या पाण्यांनी सुद्धा हे होत असेल, मग मी काय केलं, तो स्वामींचा फोटो तिथून काढून घेतला आणि एका लाकडी याच्यावरती तो चिपकून दिला आणि तो ठेवला. म्हटलं आता तरी काही होणार नाही. माझं स्वामींवरती खूप जीवापाड प्रेम आहे. मला स्वामी खूप आवडतात. स्वामींच्या प्रत्येक श्वासासोबत माझं नाव असतं. स्वामी माझ्या हृदयामध्ये कायम स्वरूपी विराजमान आहेत. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र मी प्रीतीने अहोरात्र जपत असते. जसं स्वामींनी स्वामी चरित्रात सांगितलं तसंच मी वागण्याचा प्रयत्न करते. एवढीच माझी भक्ती आहे, बाकी काहीच नाही स्वामी भक्तांनो. आणि खरंच त्यानंतर काय झालं ना की हळूहळू रोज ते डॉट खूप वाढू लागले. अक्षरशः निम्मा फोटो स्वामींचा त्या डॉटनी भरून गेला होता. आम्ही सर्व चिंताग्रस्त झालो होतो. मग मी काय केलं, तिथे जवळच मठ होता, त्या मठामध्ये सर्व काही सांगितलं. तर तिथे काहीच म्हटले नाही आणि सर्वजण ते बघायला येत होते. आणि विशेष म्हणजे काय होत होतं माहिती आहे का, मी जेव्हा घरातून बाहेर पडायची तेव्हा ते डॉट हे खूप वाढलेले असायचे आणि जेव्हा मी घरी यायची तेव्हा ते फक्त 2च डॉट तिथे राहत असायचे. एवढं हा साक्षात्कार होत होता. हे काय होत होतं हे काहीच कळत नव्हतं. त्याच वेळेस मग मी काय केलं, माझ्या भावाला कॉल केला. 8 दिवस हे असंच चालू होतं. मग मी माझ्या भावाला कॉल केला आणि त्याला सांगितलं की तू जळगावच्या प्रतापनगर केंद्रामध्ये जा, तिथे जाऊन त्यांना सर्व काही हकीकत सांग, विचार आणि मग ते काय सांगतात ते मला सांग, असं मी म्हटलं. आणि मग माझा भाऊ मठामध्ये गेला, तिथले सर्व सेवेकऱ्यांना विचारलं. त्यावेळेस ते म्हटले ही घटना ज्याच्यासोबत घडत आहे त्याच्या जीवाला खूप मोठा धोका आहे, त्याच्यावर काहीतरी खूप मोठं संकट येणार आहे आणि हे संकट स्वामी महाराज त्यांच्यावरती घेत आहे. काळजी करू नका, घाबरू नका, स्वामी आहेत, स्वामी सर्व काही व्यवस्थित करतील, असं ते म्हटले. आणि मग असं म्हटल्यानंतर भीती वाटली, पण स्वामी आहे, स्वामी सर्व काही बघून घेतील हे मला माहीत होतं. स्वामींना सर्व काही दिवस रात्र मी सांगत होती, कारण माझं अशी एकही गोष्ट नाही की ती मी स्वामींजवळ लपून ठेवलेली होती, कारण माझं सर्वस्व स्वामीच होते. स्वामी माझं मित्र, जवळचा मित्र जो कोणी असेल ते माझे स्वामी आहे. प्रत्येक गोष्ट मी त्यांना सांगत होती. असाच माझा त्रिंकम चालू होता आणि सर्वेही माझा चालू होता. सर्वे अहमदनगरमध्ये कसं आहे माहिती आहे का, खेड्यामध्ये जेव्हा गावामध्ये एखादी गाव आहे, 40,000 लोकसंख्येचं गाव आहे, त्या गावामध्ये लोक थोडे राहतात, पण शेतामध्ये लोक हे फार राहतात. असे ज्याचं शेत आहे त्या शेतामध्ये घर करून ते राहिलेले आहे. त्यामुळे प्रत्येक घरी जाऊन हा सर्वे करायचा होता. उन्हाळ्याचे दिवस होते. मी आणि माझी ती सोबतीन मावशी आम्ही दोघी जणी हा सर्वे करत होतो. असंच खूप दिवस झाले. मग 15 दिवस त्यावरती असे लोटून गेले असतील. सर्वे चालूच होता आणि मी कुणाच्या घरची पाणी किंवा परान्न कधीच घेतलं नाही. खूप जण आग्रह करायचे जेवायचे, पण परान्न घेतल्यानंतर सेवेमध्ये बाधा निर्माण होते. परान्न वर्ज करायचं असं परमपूज्य गुरुमाऊली सांगतात. मी तसंच करत होते. मी माझा डब्बा माझ्यासोबतच असायचा. असंच एक दिवस काय झालं, आम्ही दोघी जणी सर्वे करत होतो. सर्वे करता करता आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही एका ठिकाणी जेवायला थांबलो आणि जेवण वगैरे केलं आणि पुन्हा चालू लागलं. दुपारचे 12-1 वाजला असेल. खूप ऊन झालेलं होतं आणि त्या दिवशी मला करमतच नव्हतं, माझं मनच लागत नव्हतं. मी मावशीला म्हटले की आज आपण लवकरच घरी जाऊया, माझं कामामध्ये अजिबात मन लागत नाही, मला खूप अस्वस्थ वाटत आहे, असं मी मावशीला म्हटले. आणि मग आम्ही दुपारी शेतातून चाललो होतो. शेतामध्ये पाणी द्यायचं काम चालू होतं. खूप थंडगार ते पाणी होतं आणि मग मी काय करायचे, मावशी हळूहळू चालायचा आणि शेतामध्ये बांध होत्या आणि त्या मावशी हळूहळू चालत, त्यांचं थोडं वय असल्यामुळे त्या हळू चालवायच्या. मग मी काय करायची की थोडं फास्ट पुढं जाऊन झाडाच्या सावलीला थांबत असायची. असं आमचं चालू होतं आणि त्या दिवशी देखील तसंच झालं. मग मी थोडं पुढे गेली आणि एका झाडाखाली उभा राहिली आणि मावशीला म्हटले चला लवकर घरी जायचं आहे, मला खूप बेचैन वाटत आहे, असं मी मावशीला बोलतच होती. तेवढ्यात काय झालं ना की खाली माझ्या टाचेला काहीतरी गार लागल्यासारखं वाटलं. मग मी काय केलं, माझे डोळे असे फक्त भिरकावले आणि काय आहे बघितलं तर स्वामी भक्तांनो, अक्षरशः इतका मोठा नाग होता ना, इतका मोठा नाग प्रचंड. माझ्या आयुष्यात मी हा नाग कधीच बघितला नसेल. इतका मोठा प्रचंड फणा काढून बसलेला हा नाग होता आणि तो मला लागला. मी इतकी घाबरली, घामाने डबडबली आणि माझ्या अंगावरती शहारे उभे राहिले. मी कुठेच गेली नाही आणि समोरच पाण्याचं हे होतं, चारीसारखं होतं. मी लगेच त्या
पाण्यामध्ये उडी मारली. तो माझ्या पायाला अगदी स्पर्श करून सळसळ पुढे जाऊ लागला. तो घडीत इथे दिसायचा तर घडीत तिथे. इतका मोठा होता ना तो, की चपळही खूप होता. खूप भयंकर तो नाग होता. आणि त्या दिवशी मी खूप हे झाले. मी लगेच घाबरत लगेच आम्ही ऑफिसमध्ये गेलो. ते सर्व सांगितलं. त्यावेळेस ते म्हटले, तुम्ही घाबरू नका, तुम्ही घरी जा आणि सर्वप्रथम तुमच्या स्वामींना तुम्ही नारळ ठेवा, असं ते सर म्हटले. आणि मग मी म्हटलं असं कधी जायचं? मग मी घरी आली फ्रेश झाली आणि फ्रेश झाल्यानंतर स्वामींच्या त्या फोटोकडे बघतच बसली आणि इतकी रडली ना, की माझ्या आयुष्यात एवढं मी कधीच रडली नसेल. स्वामी, किती मोठं संकट माझ्यावरती हे येणार होतं हे तुम्ही जाणत होता आणि तुम्ही ते संकट स्वतःवरती घेतलं. स्वामी भक्तांनो, मी खोटं नाही बोलत. त्या दिवशी स्वामींच्या त्या अंगावरती ते 2 जे हे होतं टिपके होते, ते सर्प दंशाचेच होते. कारण 2च टिपके तिथे राहिलेले होते. आज जे माझ्या बाबतीत घडणार होतं ते स्वामीने त्यांच्यावरती घेतलं आणि माझं तिथे संरक्षण केलं. खरंच स्वामींची केलेली सेवा कधीही वाया जात नाही. त्या दिवशी माझे वडील देखील खूप रडले. आम्हाला हा स्वामींचा खूप मोठा साक्षात्कार झाला आणि त्या दिवसापासून स्वामींच्या त्या फोटोवरती ते 2 टिपके अजून देखील आहेत. स्वामी भक्तांनो, खरंच मी खूप भाग्यवान आहे की माझ्यासाठी माझ्या स्वामींनी स्वतःवर ते संकट घेतलं. खरंच माझे स्वामी खूप दयाळू आहे. स्वामी भक्तांनो, शेवटी जाता जाता एकच सांगू इच्छिते की खूप अंतःकरणापासून, खूप मनापासून फक्त श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करा. तुम्हाला स्वामी महाराज सर्व देतील. स्वामी तुमचा योगक्षम चालवतील आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या वाक्याची प्रचिती तुम्हाला देखील येईल. असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.